हॅलो मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की व्ह्यू पॉईंट काय असू शकतो। आज निफ्टीची एक्सपायरी आहे। आता एक्सपायरीच्या दिवशी बरेच कमेंट्स येतात की आम्ही कॉल घ्यायचा की आम्ही पुट घ्यायचा आणि मार्केट कोणत्या डायरेक्शनला जाईल। तर मला हे सांगायचं आहे की आपण ॲनालाइज करू शकतो, पण आपण 100% गॅरंटी देऊ नाही शकत की त्याच दिशेने मार्केट जाईल, कारण आपल्याला नेचर ऑफ मार्केट त्या दिवसाचं त्याच दिवशी माहीत पडतं। तर आपण ॲनालाइज काय करायचं आहे, इथे आपल्याला बॅक स्टडी करायची आहे। आता बॅक स्टडीमध्ये जर तुम्ही 12 महिन्याचं ॲनालिसिस बघाल तर त्यामध्ये मार्केट जे आहे ते जवळपास 24,000 पॉईंटवर गेलेलं आहे एक वर्षाच्या ग्राफमध्ये। तर 24,000 पॉईंट मार्केट वर गेलं म्हणजे मार्केट 12 महिन्यापासून बुलिश आहे। जरी आपल्याला मोठे मोठे डाऊनफॉल्स दिसतात त्याच्यामध्ये, पण ते डाऊनफॉल्स तो नंतर दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी कव्हर करून मार्केट परत वरच्या दिशेने हेड करतं। तर 24,000 प्लस पॉईंट्स मार्केट वर गेलेलं आहे एक वर्षामध्ये, आणि जर त्याला आपण डिवाइड केलं 12नी तर एका महिन्यामध्ये जवळपास जर आपण बघितलं एस्टिमेशन केलं तर मार्केट 2,000 पॉईंट्स वर गेलेला आहे। पण हे प्रत्येक महिन्यात गेलेले आहे का? नाही, काही महिन्यात मार्केट खूप जास्त पॉईंट्स गेलेलं आहे, काही महिन्यात मार्केट कमी पॉईंट्स गेलेलं आहे। पण ओव्हरऑल मार्केट जे 12 महिन्यामध्ये गेलेलं आहे ते 24,000 पॉईंटच्या वर गेलेलं आहे। तर व्ह्यू पॉईंट आपला जास्त करून कॉल साईडला असायला पाहिजे। पण एक्सपायरीच्या दिवशी काय होतं, एक्सपायरीच्या दिवशी मार्केट या ज्या गॅप्स क्रिएट करतो, आता तुम्ही या गॅप्स बघू शकता, या ज्या गॅप्स मार्केट क्रिएट करतं त्या गॅप्स मार्केट फिल करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच रेंजमध्ये मार्केट राहतो। म्हणजे गॅप जिथे जिथे गॅप आहे त्याच्यावर थोडेसे स्विंग्स करून मार्केट तिथे सस्टेन राहतं आणि याच मिडल रेंजमध्ये मार्केट अप अँड डाऊन करून राहायचा प्रयत्न करतो। कारण आता शेवटचा दिवस असतो, मार्केटला जेवढं पडायचं तेवढं मार्केट पडलेलं असतं, जेवढं उठायचं तेवढं उठलेलं असतं। आता हा एवढा जो सीन मार्केटने क्रिएट केलेला आहे गॅपचा, तर त्याच्यामध्ये थोडीशी ट्रॅपिंग होऊन मार्केट अप अँड डाऊन होत राहतं। थोडेफार मूव्स मार्केट देऊ शकतो अपसाईड किंवा थोडेफार मूव्स मार्केट डाऊनसाईड देऊ शकतो। तर आपल्याला आता काय करायचं आहे, आपल्याला लेवल्स आखायचे आहे आणि बघायचं आहे की या जर लेवल मार्केट ब्रेक करतो तर एस्टिमेशन काय असतं, कुठपर्यंत मार्केट जाऊ शकतं। तर असं आपल्याला ॲनालिसिस करायचं आहे। आता आपल्याला बघायचं आहे की मार्केट गॅप अप उघडतं की गॅप डाऊन उघडतं। आता तुम्ही बघू शकता की हा जो छोटा स्विंग आहे, हा वाला, माझा भाऊ म्हणतो माझं ड्रॉइंग चांगलं नाही म्हणून मी आज काही ड्रॉइंग नाही करणार आहे। तर हा जो छोटा स्विंग आपण बघतोय, ठीक आहे, त्याच्या आधी हा स्विंग होता, पण मार्केटनी हा स्विंग, चला मला दाखवावंच लागेल तुम्हाला, एक सेकंड, आता तुम्ही बघू शकता की इथे मार्केट टच नाही केलेलं आहे 24,789। तर पॉसिबिलिटी आहे ही लेवल मार्केट टच करू शकतो। जर मार्केट ही लेवल टच करून थोडासा जर वर गेला, ठीक आहे, ही लेवल जर मार्केटनी ब्रेक केली तर आपला जो व्ह्यू पॉईंट आहे तो हा असू शकतो, मार्केट इथपर्यंत जाण्याची संभावना आहे। पण डेफिनेट आहे का नाही, पण इथपर्यंत नाहीही केला मार्केट तरी त्याच्या बॉडीपर्यंत, आता ही जी कॅन्डल आहे शेवटची, याच्या बॉडीपर्यंत तरी मार्केट जाऊ शकतं। तर एवढे पॉईंट तरी आपण कॅप्चर करू शकतो। तर आपल्याला बघायचं आहे कोणती लेवल मार्केट ब्रेक करतं। त्याचप्रमाणे जर मार्केटला खाली यायचं असेल तर आपल्याला पाहायचं आहे की कोणत्या लेवलमध्ये
तो खाली येऊ शकतो. आता त्याला खाली यायचं आहे. तर आता तुम्हाला ही जी हिरवी लाईन दिसत आहे 24,5360, तर इथे मार्केट काय होत आहे, या लेवलला मार्केट रिटेस्ट करू शकलं नाही आणि इथूनच मार्केटने रिजेक्शन घेतलेलं आहे. म्हणजे जे बुल्स आहेत त्यांचे कुठेतरी इथे स्टॉप लॉस आलेले आहेत आणि ते मार्केटला वर ढकलत आहे जर मार्केट या लेवलला येत आहे तर ही जी लेवल आहे ही लेवल खूप क्रुशल आहे. जर मार्केट ही लेवल ब्रेक करेल 24,536 ची लेवल जर मार्केट ब्रेक करेल तर आपला व्ह्यू पॉईंट जो असू शकतो तो डाऊनसाईडचा राहील आणि डाऊनसाईडचा व्ह्यू पॉईंट, एक मिनटं, या वीकपर्यंत आपण मार्केट येणं एक्सपेक्ट करू शकतो. जर ही क्रुशल लेवल 24,535 जर मार्केट ब्रेक करतो तर या लेवलवर मार्केट येऊ शकतो 24,381. आता मी तुम्हाला सांगते, कधी कधी मार्केट काय करतो, लेवल ब्रेक करतं. कुठली पण लेवल जी आपण आखतो ती लेवल मार्केट कधी कधी ब्रेक करतं आणि मग आपल्याला रिग्रेट होतं, अरे आपण ट्रेड काढला, थोडासा होल्ड गेला असता तर अजून जास्त आपल्याला मिळालं असतं. तर अशामध्ये आपल्याला काय करायचं आहे, जसं मार्केट सपोज आता ही लेवल आहे ब्लू लाईनची माझी, जसं मार्केट याच्या जवळ येतं तसं तुम्ही जवळचा एक स्टॉप लॉस लावून टाका. इन केस जर मार्केट खाली गेलं तर तुम्हाला ते ॲडिशनल पॉईंट्स मिळतील. किंवा जर तुमच्या भरपूर लॉट्स असतील, आता सपोज मी 500 लॉट्स घेतलेले आहेत, ठीक आहे, आणि मार्केट माझ्या डायरेक्शनला येत आहे, तर मी काय करेल, जसं ते माझ्या डायरेक्शनला येत आहे थोडीशी क्वांटिटी सायझिंग मी कमी करील. तर मी सपोज बाकीचे क्वांटिटीज काढून 150 क्वांटिट्या जर मी ठेवल्या तर जर मार्केट खाली गेलं तर मला थोडेसे ॲडिशनल पॉईंट्स मिळतील. पण मार्केट जर या लेवलवर सस्टेन करत आहे, म्हणजे वर पण नाही जात आहे खाली पण नाही जात आहे, तर अशा वेळेला आपण एक्झिट करायला पाहिजे. मार्केटमध्ये थोडासा मूव आपल्याला दिसला पाहिजे जेव्हा मार्केट ती लेवल ब्रेक करण्याचा प्रयत्न करतो. आणि बरेच वेळा काय होतं की मार्केट लेवल ब्रेक करतो. आता मार्केटनी सपोज 24,381 जर लेवल ब्रेक केली तर ती लेवल ब्रेक केली तर त्याच कॅन्डलला मार्केट असं खाली घेऊन येतो. तर आपला व्ह्यू पॉईंट हा नसला पाहिजे की नेक्स्ट लेवल जी आहे 24,152 इथपर्यंत मार्केट येईल. जोपर्यंत नवीन कॅन्डल या ब्लू लाईनच्या खाली नाही बनत तोपर्यंत आपण खालचा व्ह्यू पॉईंट ठेवू शकत नाही. कारण आता सेम कॅन्डल मार्केटनी खालपर्यंत आणली, म्हणजे इथे जवळपास 24,340पर्यंत आणली, तर पॉसिबिलिटी आहे एक दुसरी कॅन्डल बनून मार्केट परत वर जाऊ शकतो. तर जेवढं एका कॅन्डलमध्ये आपल्याला मिळतं, आता ज्या कॅन्डलमध्ये आपण बसलो आहोत ती कॅन्डल जर ही ब्लू लाईन ब्रेक करते आणि जेवढी खाली जाते तेवढे पॉईंट्स तुम्ही ग्रॅब करून, जसं रिजेक्शन येईल, रिजेक्शन आलं म्हणजे काय, कॅन्डलची बॉडी बनते आणि कॅन्डलमध्ये एक असा पुलबॅक येतो. जसं पुलबॅक आला तर ती बॉडी थोडीशी कमी होऊन त्याचा काय बनतो, वीक बनतो. वीक म्हणजे नथिंग बट कॅन्डलची जी लाईन असते त्याला आपण वीक म्हणतो. तर जर थोडीशी लाईन कॅन्डलनी बनवली आणि मग परत एक पुलबॅक दिला, मग ती लाईन थोडीशी मोठी झाली, तर समजून घ्यायचं की हा पुलबॅक मार्केट खूप जास्त देऊ शकतो आणि जे बोनस पॉईंट आपल्याला आले ते जाऊ शकतात. तर बेटर तुम्ही एक्झिट करा, ठीक आहे. आणि जेव्हा मार्केट जेवढं खाली आलं त्याला ब्रेक करून जर एक फ्रेश कॅन्डल बनवून त्याला ब्रेक करत आहे तर तुम्ही पुट साईडचा व्ह्यू पॉईंट बनवा. तर अशा प्रकारे तुम्हाला ॲनालिसिस करायचं आहे आणि माझी इच्छा आहे की तुम्ही शिकावं, म्हणजे एकामेकावर डिपेंड नाही राहावं आणि एकामेकांना पुढच्या टिप्स मागू नका. कुठलेच टेलिग्राम चॅनल जॉईन करू नका. माझं टेलिग्राम चॅनल नाही आहे, कारण माझी इच्छा आहे की लोकांनी शिकावं आणि लोक जर चार्ट शिकले तर स्वतःहून ते ट्रेड करू शकतील आणि स्वतःहून
ते रोजचं काही ना काही कमवू शकतील. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवे असाल तर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला जॉईन करा आणि बेल घंटी दाबा, म्हणजे माझे जे नवीन व्हिडिओज येतील त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. मी तुमच्या सगळ्या कमेंट्स वाचते आणि त्यानुसारच मी व्हिडिओ बनवत असते.